आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि तितकाच भावनिक आहे, कारण आता रायगडाचा निरोप घ्यायची वेळ आली होती. रायगड हा 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर मराठा साम्राज्याची राजधानी बनला होता. असा हा अविस्मरणीय प्रवास आता उतरत होतो. समोर वळणावळणाचा रस्ता, आजूबाजूला हिरवीगार झाडं, डोंगराच्या कुशीतून वाहणारा गार वारा आणि मनात एक वेगळी शांतता. गड उतरतेवेळी पावसाच्या हलक्या सरी होत्या, त्यामुळे छोटे छोटे धबधबे पण वाहत होते आणि त्या रायगडावरच्या धबधब्यांचा आनंद आम्ही पण घेतला. आणि पुढे आहे हा महादरवाजा. हा महादरवाजा 2 प्रचंड बुरुजांच्या मध्ये बांधलेला आहे. त्याची रचना अशी केली होती की शत्रूला सरळ प्रवेश करणे जवळजवळ अशक्यच व्हावे. किल्ल्यावर चढून आल्यानंतरही हा दरवाजा थेट दिसत नाही. रायगडावर उभं राहून जेव्हा सभोवताली नजर फिरवली, तेव्हा जाणवलं की महाराजांनी ही जागा राजधानी म्हणून का निवडली असावी. चारही बाजूनी डोंगर, मजबूत तटबंदी आणि निसर्गाने दिलेलं अभेद्य संरक्षण. इकडे जेवण टाकलं हो जो तोडून घ्यायचं नंतर. आता संध्याकाळचे वाजलेत 7:30 आणि आम्ही आता गड उतरते. मध्ये नाही गोड हवाय का चहा? हो गोड पाहिजे का? देवराज वरती बस ना तिथं. मोबाईल मधून नाही निघत, पुढून दिसते ना ते. तुला कुठं घ्यायचं चायची वास येते ना मस्त.
चुलीवरचा चहा हा हो गो हाय कर हाय सफा दमून बसलेली शबनम भुट्टा खात्यात बुटा ए बा बुटा थोडी एनर्जी चालेल याला पण धरू शकतो खाली इकडे पण धरू शकतो दे पहले उनको मेडिकल जीरो डालने भैया ले हा ना मग चुकून दवा चहा घेण्यासाठी 5 मिनिटं थांबलो आणि त्यानंतर परत गड उतरायला सुरुवात केली. आता मात्र पाय आणि मन दोन्हीही जड पडत होते. गड उतरत होतो म्हणून नाही, तर गड उतरायचा नव्हता म्हणून. श्रीमान रायगड, परत लवकरच येऊ असं म्हणत गडाच्या पहिल्या आणि शेवटच्या पायरीचं दर्शन घेतलं आणि छत्रपतींचं पण दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. छान अशी आठवणी घेऊन ही आमची 2 दिवसाची कोकण ट्रिप संपली. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.